आज मी बनवलेली आहे एकदम झणझणीत आणि चविष्ट अशी घरच्या घरी कोणालाही साध्या पद्धतीतील झणझणीत अशी भाजी बनवता येईल, ती म्हणजे कोळंबीची भाजी। ही रेसिपी खूपच झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। सगळ्यात आधी मी इथे कोळंबी घेतलेली आहे। नंतर हळद, मसाला, मीठ, तेल, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो यांची बारीक केलेली पेस्ट आणि इथे मी चिंच सुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, वांगी इथे उभे काप करून घेतलेली आहेत आणि बटाट्यांचे सुद्धा बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर कोळंबी मी साफ करून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे। आता मी टोपामध्ये थोडंसं तेल घालणार आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। कांदा छान लालसर आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे, त्यामुळे भाजीला छान रंग आणि चव सुद्धा येते। इथे मी एका बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। भाजीमध्ये शक्यतो गरम पाणीच वापरावं। आणि आता इथे कांदा सुद्धा छान परतून झालेला आहे। आता यामध्ये मी तयार केलेली पेस्ट घालणार आहे। ही पेस्ट सुद्धा मी कांद्यासोबत परतून घेणार आहे, म्हणजे पेस्ट मधील कच्चेपणा निघून छान सुगंध येईल। आता मी यामध्ये हळद, मसाला आणि मीठ टाकून घेणार आहे आणि हे सुद्धा सर्व मसाले मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। सर्व मसाले आता व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत। आता मी त्यामध्ये कोळंबी आणि बटाटे घालून घेणार आहे। हे सुद्धा मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि टोपावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटे मंद आचेवर एक वाफ काढून घेणार आहे, म्हणजे सर्व मसाले ह्यामध्ये व्यवस्थित असे मुरतील आणि भाजीला छान अशी चव येईल। एक ते 2 मिनिटानंतर मी ह्यावरील झाकण काढून घेणार आहे। भाजीला खूप असा छान सुगंध सुटलेला आहे आणि आता मी हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आणि ह्यामध्ये गरम केलेलं पाणी आवश्यकतेनुसार टाकणार आहे। पाणी गरम करून ह्यासाठी टाकलेलं आहे की भाजी शिजण्याची जी प्रक्रिया असते ती लवकर होते आणि भाजी सुद्धा छान चविष्ट लागते। आणि आता यावर झाकण ठेवून कोळंबी आणि बटाटे व्यवस्थित 5 मिनिटांसाठी शिजू देणार आहे। पाच मिनिटांनंतर मी ह्यावरील झाकण काढून घेत आहे आणि ह्यामधील बटाटा आणि कोळंबी बऱ्यापैकी व्यवस्थित शिजलेला आहे। आता मी यामध्ये उभे काप केलेली वांगी घालणार आहे। वांगी मी आता घालत आहे कारण जर आधी कोळंबी आणि बटाट्यासोबत जर घातली असती तर वांगी पूर्णपणे मऊ पडली असती आणि भाजीमध्ये छान सुद्धा लागली नसती, त्यामुळे मी ह्या स्टेपला वांगी घालत आहे आणि ही सुद्धा मी 5 मिनिटे शिजू देणार आहे, म्हणजे वांगी बऱ्यापैकी व्यवस्थित मऊ होतील।
आणि 5 मिनिटानंतर मी पुन्हा एकदा चेक करून घेणार आहे की ह्यामधील वांगी बऱ्यापैकी मऊ झालेली आहेत की नाही। जर वांगी व्यवस्थित अशी शिजलेली असतील तर मी ह्यामध्ये चिंचेचं पाणी घालणार आहे आणि हे सुद्धा ह्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी ह्या भाजीला छान अशी एक उकळी येऊन देणार आहे, म्हणजे चिंचेचं पाणी आणि बाकी सर्व मसाले ह्यामध्ये सर्व व्यवस्थित असे मिक्स होतील आणि भाजीला छान अशी आंबट, तिखट आणि झणझणीत मसालेदार अशी चव येईल। आणि आता यावरील पुन्हा मी झाकण काढून घेणार आहे आणि भाजी बऱ्यापैकी व्यवस्थित अशी मस्त छान शिजलेली आहे। खूपच भारी सुगंध सुद्धा कोळंबीच्या भाजीचा सुटलेला आहे आणि आता मी यावर कोथिंबीर घालून भाजी सर्व करते आणि तयार झालेली आहे कोळंबीची अगदी साध्या पद्धतीतील झटपट होणारी भाजी तयार। घट्ट ग्रेव्ही आणि झणझणीत मसालेदार कोळंबीची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू फॉर द वॉचिंग।